शेतकरी मित्रांनो, सोयाबीन प्लस तूर आंतरपीक केल्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर दोन तुरीच्या ओळीमध्ये जे अंतर राहते 9 फूट 10 फूट 12 फूट, त्यामध्ये तुरीला पाणी देण्याची ही वेळ असते आणि याच वेळेमध्ये तुरीला पाणी द्यावं लागते पहिलं. आणि ज्यावेळेस दुसरं पाणी द्यायची गरज पडली तर द्यायची, नाही तर गरज पण नसते. परंतु जे पहिलं पाणी असते हे सोयाबीन निघाल्यानंतर कळी अवस्थेमध्ये आवश्यक असते. त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर अशा प्रकारे इथं दोन ओळीच्या मध्ये जे आहे, तर इथं आहे तर सोयाबीनच्या बघा ओळी किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 ओळी आहेत. आणि इथं अंतर जे आहे हे 1.25 फुटाचंच आहे. 7 म्हणजे 8 फूट आणि 8 त्रिक 24 म्हणजे 10 फुटावर इथं ओळ आलेली आहे सोयाबीनची आणि तुरीची. म्हणजे तुरीची ओळ 10 फुटावर, सोयाबीनच्या 8 ओळी 7 ओळी. तर अशा प्रकारे इथं अंतर घेतलेलं आहे. आणि हा जो फटा आहे 10 फुटाचा, याच्यामध्ये 2 तास म्हणजे 2 दांड पडले आपण सऱ्याची पाणी देण्यासाठी अशा प्रकारे. हे बघा, आणि हे साधारणतः आहेत 2.5 ते 3 फुटावर, जास्त खोल नाहीत आणि मोजकेच आहेत. आणि त्याच्यानंतर इकडून एक दांड, एका चोळीत 2 दांड, म्हणजे इकडून पण पाणी देता आलं पाहिजे, इकडून पण देता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे हा आपण इथं सोडलेला आहे, हा पूर्ण सोडलेला आहे. याच्यासाठी काय, या त्या दोन्ही ओळीला आपल्याला पाणी द्यायचं आहे. नंतर या दोन्ही ओळीला पाणी आल्यानंतर या ओळीमध्ये पाणी द्यायची गरज नाही. तर आपल्याला डायरेक्ट आपलं पाणी कुठं द्यायचं, तर आपल्याला डायरेक्ट पाणी द्यायचं आहे या ओळीमध्ये, म्हणजे एक आड एक करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला इथं दांड पाडायचे आहेत. तर ही झाली आपल्याला तुरीला पाणी देण्याची एक सोपी पद्धत. आणि याच्यामध्ये आपण पाटपाणी देऊ शकतो. पण पाटपाणी देताना काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दांडामध्ये चढावर पाण्याचा पाईप सोडायचा, या दांडामध्ये सोडून द्यायचा. 20 फूट गेल्यानंतर दुसरा पाईप लावायचा, पुन्हा 20 फूट गेल्यावर दुसरा पाईप लावायचा. म्हणजे तिथून शेंड्यापासून इकडं इथपर्यंत पाणी भरपूर होते. मग तूर शेवरू शकते जास्त पाणी झाल्यामुळं. त्यामुळं 20 फुटावर पाईप लावत पाणी द्यायचं. आणि आपल्या तुरीचं जे आहे नियोजन पाण्याचं, ते आपण इथं अशा प्रकारे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला याच्यामध्ये खतं टाकायचे आहेत. तर खतं कसे टाकायचे, तर आपल्या तुरीची वाढ किती आहे त्याच्यानुसार खतं टाकायचे. आता इथं वाढ थोडी कमी आहे, तर इथं काय घ्यायचं, तर इथं DAP घ्यायचं 1 गोणी, अर्धी गोणी युरिया, अर्धी गोणी पोटॅश घ्यायचं. किंवा 10-26 चेक जर घेतलं तर त्याच्यात अर्धी गोणी युरिया टाकायचं, कारण इथं वाढ कमी आहे. आणि जिथं वाढ भरपूर आहे, अंतर 10 फूट आहे आणि 12 फूट असेल, आणि ओळीचं जे एकमेकाला भिडायचं प्रमाण आहे हे कमी असेल किंवा जास्त असेल, त्यानुसार आपण इथं खताची व्यवस्था पण करू शकता. तर इथं वाढ कमी आहे, उंची आणि पसरणं पण कमी आहे फांद्याचं. त्यासाठी इथं 1 DAP, अर्धी युरिया, अर्धी पोटॅश इथं या 2 दांडामध्ये फेकून द्यायचं आणि त्याला पाणी सोडायचं. आणि जर वाढ भरपूर असेल तर 20-0-13 1 गोणी किंवा DAP 1 गोणी किंवा 10-26 1 गोणी टाकलं तरी चालते. पोटॅशची मात्रा तुमच्या जमिनीमध्ये नसेल तर पोटॅश अर्धी गोणी टाकू शकता. युरियाची गरज तशा जमिनीमध्ये पडत नाही, भारी जमिनीमध्ये. तर अशा प्रकारे आपण सोयाबीन निघाल्यानंतर तुरीचं व्यवस्थापन पाण्याचं आणि खताचं अशा प्रकारे करायचं आहे. आणि आता जी अवस्था आहे ही अवस्था आहे तुरीची फुल येण्याची अवस्था. तर फुल येण्याच्या अवस्थेमध्ये काय करायचं, तर आता फुल यायची अवस्था आहे. तर फुल येण्याच्या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या तुरीला इमामेक्टिन 10 ते 12 ग्राम, प्रोफेक्स सुपर 40 मिली, त्याच्यानंतर साप पावडर 40 ग्राम आणि इसाबियन 40 मिली अशा प्रकारे फवारा आपण इथं देऊ शकतो. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण जमीन पाहून, पीक पाहून, उंची पाहून आपण तुरीचं फवारणीचं, खताचं, पाण्याचं सर्व व्यवस्थापन अशा प्रकारे करू शकता.